तर डोंबिवली एमआयडीसीमध्ये एरोसेल कंपनीला मोठी आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीची काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। प्रचंड मोठी अशी ही आग लागलेली आहे। डोंबिवली एमआयडीसीमध्ये एरोसेल कंपनीला ही मोठी आग लागली आहे। संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील जाधव आपल्यासोबत आहेत। सुनील, प्रचंड मोठी अशी ही आग आहे। अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। किती बंब इथं दाखल झालेले आहेत आणि कशा प्रकारे उपाययोजना केली जाते? सागर, अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे मानपाडा फेज 1 परिसरामध्ये आणि एरोसेल ही कपड्याची कंपनी आहे। या ठिकाणी कपड्याची प्रोसेसिंग केली जाते। आज अचानक या ठिकाणी असलेल्या छोट्याशा ट्रान्सफॉर्मरमध्ये आग लागलेली आणि ते आगीचं स्वरूप या ठिकाणी रुद्र असं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कंपनीमधले आतली पूर्ण सामुग्री जी आहे, लाखोची सामुग्री या आगीत जळून खाक झाले। धुराचे लोट हे पूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी पसरलेले दिसून येत आहेत। विशेषतः पाहायला गेलं ज्या वेळेला आग लागली त्यावेळेला काही कर्मचारी आतमध्ये काम करत असल्याची माहिती देखील मिळत होती। अग्निशामक दलाच्या सध्या 8 ते 10 गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। 8 ते 9 गाड्या ज्या आहेत ते वॉटर गाड्या ज्या आहेत ते देखील या टँकर देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या आतमध्ये असलेले जे कर्मचारी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। सध्या आग विझवण्यासाठी 8 ते 10 अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी युद्ध पातळीवरती काम सुरू केलेलं आहे आणि कुठलीही जीवितहानी अजूनपर्यंत झाली नसल्याची माहिती ही मिळत आहे। मात्र ही आग कशामुळे लागली आणि या आगीचं कारण काय हे शोधण्यासाठी, तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर एमआयडीसी कर्मचारी असतील ते देखील याचा तपास करत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत। 8 ते 10 गाड्या ज्या आहेत। सुनील, त्यामुळे अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद या माहितीसाठी।